गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज होती हनुमान जयंती आणि सगळ्यात पहिले सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर मी पहिले मंदिरात पाया पडले, प्रसाद घेतला आणि तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये की हे 100 वर्ष कंप्लीट झाले आहेत मुकुटला, त्यामुळे खूप खूप मोठा सोहळा असणार आहे आणि सगळेजण जमा झाले होते बिकॉज आता मुकुटची मिरवणूक निघणार होती, म्हणजे मुकुट आणायला जायचं होतं दुसऱ्या गावात. आणि हा आहे राजदादा, याचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला माहितीच असेल नक्की. आणि हे परत सजवली होती मुकुटसाठी आणि सगळे नाचत गाचत मस्तपैकी तिकडे चालले होते. आणि फायनली इकडे पोचले. आमच्या बाबांनी आरती केली बिकॉज आमच्या बाबांचा मान आहे हा, आणि आमच्या पूर्वजांचं हे जे मुकुट आहे ते पूर्वजांचं आहे. त्या मुकुटवर नाव लिहिले आमच्या पूर्वजांचं. आणि प्रतीक आणि बाबा मिरवणुकीत सामील झाले होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचाच मान असतो. आणि हा आहे अस्मिता ताईचा कूल ग्रुप. सो तुम्ही बघू शकता मिरवणूक किती मस्त आणि मजेत सगळेजण एन्जॉय करत निघाले. इतक्या भारी डान्स करतात ना, मला यांचा डान्स बघूनच एकदम आनंद, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं. इतके चिलमध्ये, टेन्शन नाही काय नाही, एकदम मस्त एन्जॉय करत सगळेजण हे करत होते. आणि 100 वर्ष पूर्ण झालेत ना, त्याचा हा सोहळा एकदम नेक्स्ट लेवलच होता, बघण्यासारखा होता. आणि हा क्यूटचा छोटासा कोळी मामा बनला होता, क्यूट मुलगा होता. त्याच्यानंतर आम्ही जेवायला आलो. जेवायला आज होतं महाप्रसाद म्हणून होतं डाळ भात, वाटाण्याची भाजी, चटणी, पापड, लोणचं, श्रीखंड, जिलेबी पण होती, खूप सारे होते. त्याच्यानंतर माझा छोटासा सन्मान केला तिथे सगळ्यांनी मिळून. मला इतकं भारी वाटलं, खूप छान वाटलं आणि सगळ्यांना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप भारी वाटतं, ही अशी फिलिंगच वेगळी येते. त्याच्यानंतर मी घरी आल्यावर प्रतीकला पण दाखवले. प्रतीक पण खूप हॅप्पी झाला होता बघून मला हे सगळं मिळाल्यावर. त्याच्यानंतर रात्रीचा पालखीचा सोहळ्याची तयारी झाली होती. बघू शकता तुम्ही सगळेजण किती आनंदात आहेत ना, एकदम मस्त वाटतं ना असं बघून. 100 वर्ष पूर्ण झाले त्याचा तर आनंद आहेच, पण आज हनुमान जयंती पण आहे आणि दरवर्षीच एवढी एक्साइटमेंट असते. ह्या वर्षी जरा जास्तच एक्साइटमेंट आहे. तुम्ही बघू शकता सगळेजण मस्तपैकी नाचतायत, गाजतायत. त्याच्यानंतर पालखी बाहेर आली होती फायनली, आणि मी ह्याचा मोठा ब्लॉग पण काढलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. कोणी चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशा खूप छान छान मस्त व्हिडिओ तुमच्याजवळ मी घेऊन येईल. थोड्याशा फॅशनच्या पण घेऊन येईल, सगळ्याच गोष्टींच्या घेऊन येईल. आणि हा आमच्या घरातल्या कूल मुलींचा कूल ग्रुप आहे. आणि आत्ताच जस्ट आमिषाचं लग्न झालं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळेजण खूप खूप एन्जॉय करतात आणि मग हे बघून मला पण खूप भारी वाटलं. आणि हा पालखीचा सोहळा ना 2 दिवस चालतो. दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता ही पालखी म्हणजे मंदिरात येते. इतका मोठा सोहळा असतो ना, काही विषयच नाही. आणि ही क्यूटशी मुलगी ना मला भेटली होती, इतकी मस्त तिच्या मम्मीसोबत डान्स करत होते ना, खूप मस्त. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू.